नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे, अगदी महत्त्वाचा आहे। तुमच्या मनात जे पण काही प्रश्न आहेत त्याच प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे, जे की बेलाच्या झाडाखाली संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर ते झाड कुंडीत पाहिजे का, दारापुढे पाहिजे का, इथे सेवा केली तर चालेल का, या कुंडीत सेवा केली तर चालेल का, कुंडीत पार्थिव शिवलिंग तयार केलं तर चालेल का, या संपूर्ण प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे। फक्त व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल। तर बघा, आता मी 40 दिवसाच्या सेवेचा संकल्प केला होता बेलाच्या झाडाखाली। कोणती सेवा केली हे मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। त्या व्हिडिओच्या खाली सुद्धा अनेक कमेंट आलेल्या आहेत, ताई असं ताई तसं। परत मी 3 दिवसाची पार्थिव शिवलिंग केली होती ओल्या हळदीची, तर त्याच्याबद्दल सुद्धा अनेक प्रश्न पडले आहे। म्हणूनच मी या प्रश्नाचे उत्तर देणार आहे, जेणेकरून महिला ही सेवा करतील आणि त्याचं फळ त्यांना मिळेल। खूप छान सेवा आहे, खूप प्रभावी सेवा आहे। या सेवा तुम्ही करून बघा। छोट्या सेवा आहेत पण अगदी प्रभावी सेवा आहेत, आपल्या आयुष्यामध्ये 100% रिझल्ट देणाऱ्या सेवा आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करते मी। पहिल्यांदा म्हणजेच मी 40 दिवसाच्या सेवेचा संकल्प केला होता। जो संकल्प असा होता की हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय मी बेलाच्या झाडाखाली पठण केला होता। आता बऱ्याच महिला म्हणतात, ताई सकाळी केलं तर चालेल का, ताई संध्याकाळी केलं तर चालेल का, ताई आमच्या वेळेनुसार केलं तर चालेल का। हो ताई, अगदी तुमच्या वेळेनुसार करा, पण तुम्हाला मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, या संदर्भात आपले 3 ते 4 व्हिडिओ आलेले आहेत। तरी मला बरेच प्रश्न घेऊन कमेंट करतात तुम्ही। फक्त मी त्या प्रश्नांची आज उत्तर देणार आहे की तुम्हाला कसं करायचं आहे। तर मी 40 दिवसाची सेवा केली होती। गुरुचरित्रातील 14वा अध्याय मी बेलाच्या झाडाखाली संकल्पयुक्त ही सेवा केली होती। त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही गुरुचरित्र ग्रंथ तिथे न्यायचा नाहीये। अगदी हे छोटंसं पुस्तक विकत घ्यायचंय, 10 ते 20 रुपयाला मिळतं, आणि हेच पुस्तक तुम्हाला रोज घेऊन जायचंय। आणि बरेच प्रश्न होते, हे पुस्तक तिथेच ठेवायचं की इथे आणायचं नाही, आपल्याबरोबरच आणायचं आहे, आपल्याबरोबरच घेऊन जायचं आहे। आता मग ताई सकाळी केले तर चालेल का, तुम्ही करू शकता, पण संध्याकाळी का करायची असते याचं कारण मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी जेव्हा आपण ही सेवा करतो आणि पहिल्या दिवशी संकल्पयुक्त करायची, ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, आपल्या चॅनलवर आहे, अगदी 2 व्हिडिओ त्या संदर्भात आहे। आणि मग सकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार हरकत नाही, संकल्पयुक्त ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, ड्युटीवर जायच्या आधी करू शकता, पण संध्याकाळचं कारण सांगते। आता कारण असं आहे, संध्याकाळी जेव्हा आपण बेलाच्या झाडाखाली सेवा करतो, म्हणजेच आपण बघा 5:30 ते 6च्या दरम्यान जातो। 5:30ला जर गेलो तर आपण मंदिराची जी पण काही नित्यसेवा असते, म्हणजे जल अर्पण करणं वगैरे, तर ते करत करत काही महिला झाडझूड करतात, स्वच्छतेचे कामं करतात। तर ते करत करत आपल्याला बरोबर 6 वाजून जातात, आणि 6 वाजेनंतरची जी वेळ असते तर ती आपली लक्ष्मी येण्याची वेळ असते, संध्याकाळची 3 सांजेची वेळेस। आणि मग त्यावेळेस आपण जर बेलाच्या झाडाखाली आसन टाकून आणि बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केला, तर दिवा हा शुद्ध गायच्या तुपाचा प्रज्वलित करायचा आहे। अगदी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते, अगदी 2 मिनिटं प्रज्वलित झाला तरी चालेल, पण संध्याकाळी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। धूप दीप लावा, जल अर्पण करा आणि मग या सेवेला सुरुवात करा। आता ही सेवा संध्याकाळी केल्याने माता लक्ष्मीचा वास बेलाच्या झाडाखाली असतो, आणि साक्षात महादेवांनी सांगितलेला आहे लक्ष्मी मातेला की जो पण भक्त बेलाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळेस दिवा प्रज्वलित करेल, काही सेवा करेल, तर त्याच्या बरोबरीने तू त्याच्या घरी जायचं आहे आणि त्याच्या घरी म्हणजे तू त्या व्यक्तीवर प्रसन्न, आता साहजिकच आहे, लक्ष्मी जर आपल्या घरी आली तर आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होतो। त्याच्यामुळे जी पण व्यक्ती संध्याकाळच्या वेळेस बेलाच्या झाडाखाली सेवा करते, त्याच्याबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरी येत असते आणि अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते। हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे। त्याच्यामुळे संध्याकाळची सेवा खूप फलदायी ठरते। पण जर तुमची वेळेनुसार नाही शक्य, तर तुम्ही ती सकाळी केली तरी चालेल। पण मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते आणि कळकळीने सांगते की ही सेवा तुम्ही संध्याकाळी करून बघा। 40 दिवसाची सेवा केली होती मी,
संध्याकाळच्या सेवेचा तुम्हाला 100 नाही 1001% फळ मिळणार म्हणजे मिळणार. मी खूप वेळ सांगते. आता हे झालं पठण करायचं. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं. आता ताई आमच्या घरासमोर झाड आहे, तर मी तिथे पठण केलं तर चालेल का? ताई, ज्यावेळेस आपण बेलाच्या झाडाखाली सेवेचा संकल्प करतो ना, तर ते झाड इतकं मोठं पाहिजे का त्याची सावली आपल्यावर पडली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आसन टाकून बेलाच्या झाडाखाली बसतो ना, त्यावेळेस आपण तिथं दिवा प्रज्वलित केलेला असतो आणि ती जी छाया असते बेलाच्या झाडाखालीची बेलाच्या झाडाची, तर ती आपल्या अंगावर पडली पाहिजे. म्हणजेच त्यांचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्याच्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय पठण करताय, अजून कुठलं ग्रंथ पठण करताय, अजून कुठली सेवा करताय जी पठण करण्याची आहे, जी वाचनाची आहे, तर ती तुम्हाला मोठं झाड पाहिजे आणि त्या झाडाखाली तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता हे झालं तुमचं क्लिअर झालेलं आहे. मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, पण तेच प्रश्न परत परत विचारले जातात. हे झालं पठण करण्याचं. आता मी केलेली होती पार्थिव शिवलिंग ओल्या हळदीचं. तर ओल्या हळदीचं पार्थिव शिवलिंग मी तिथेच केलं होतं जिथे मी हे पठण केलं आणि त्याच पिरियडमध्ये केले, 40 दिवसाच्या पिरियडमध्ये. तो पण अगदी अनुभव छान होता माझा. जे मनात होतं ते झालं आणि आपण जी पण काही सेवा करतो तर ती मनापासून श्रद्धा ठेवून जर केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळतं. आता हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता जे मी 3 दिवसाचं हळदीचं पार्थिव शिवलिंग केलं होतं तर ते मी त्याच मोठ्याच झाडाखाली केलं होतं. पण ही सेवा करायसाठी तुम्हाला मोठंच बेलाचं झाड पाहिजे, कंपल्सरी नाही. तर आता सांगते, बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की ताई कुंडीत केलं तर चालेल का? तर आपण पार्थिव शिवलिंगाची जी पूजन जे आहे तर ते कुंडीत केलं तरी चालणार आहे. किंवा एखादं दुसरं झाड आहे आणि तुम्हाला तिथं वाटलं, आपल्याकडे आता बेलाचं झाडच नाहीये आणि तिथे वाटलं का आता आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचंय, तर तुम्ही दुसऱ्या कुंडीत दुसरं झाड असलं त्या कुंडीत पार्थिव शिवलिंगाचे पूजन केलं तरी ते फळ आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. खूप म्हणजे खूप छान सेवा आहे पार्थिव शिवलिंगाची. आणि तर तुम्ही ती कुंडीत केली तरी चालणार आहे. परत दारापुढे बेलाचं झाड असेल तर तिथे सुद्धा केली तरी ही सेवा चालणार आहे. कोणती? पार्थिव शिवलिंगाची. तर 3 दिवस ती करायची आहे. आता बऱ्याच महिला म्हटल्या का ताई ही सेवा एकदाच करू शकतो का? तर आपल्या मनातील इच्छा जर असेल तर ती इच्छा एकाच वेळेस आपण बोलू शकतो आणि त्या एका इच्छेसाठी आपल्याला ही सेवा 3 दिवस करायची आहे. हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि ही सेवा असं काही नाही का तुम्ही पुस्तकात बघा, हे बघा, ते बघा. पार्थिव शिवलिंग तयार केल्यानंतर तुम्ही मनाने पूजा करू शकता. तुम्हाला काय अर्पण करायचं आहे, जल अर्पण करा, दूध अर्पण करा, पुष्प अर्पण करा, अक्षदा म्हणजेच आपले तांदूळ, मूग, जे पण काही अर्पण करायचं आहे. आणि आता शिव महापुराण कथा सगळेच ऐकतात, त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना माहिती असतं. पण बऱ्याच गोष्टी आपल्या महिला कसा हिंदी बघत नाही, त्याच्यामुळे मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून हे मी तुम्हाला महादेवाची जी पण काही नित्यपूजा आहे तर त्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि खरंच जर तुम्हाला आवडत असतील ना तर मी महादेवाचे पण जे पण नित्यपूजेचं काय होतं, कोणत्या सेवेने काय फळ मिळतं, हे सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल जर तुम्हाला आवडत असतील तर. तर आता हे झाले तुमच्या प्रश्नांचे उत्तर. का ताई कुंडीत केली तर चालेल का? हो ताई, कुंडीत केली तरी चालणार आहे. आणि मग या सेवेचा आपल्याला संकल्प करायचा आहे. कुठलीही सेवा जर आपण संकल्पयुक्त जर केली तर ती लवकरच फळदायी आपल्याला ठरते आणि आपल्या मनातील कुठल्याही मनोकामना पूर्ण होतात. आता हे सगळे प्रश्नाचं उत्तर आहेत. आणि बऱ्याच आता मला 2 कमेंट आल्या की ताई हळदीचं जे पार्थिव शिवलिंग आहे तर ते विरघळतं. तर मग ते विरघळत असेल ना तर नाही ताई, अगदी आपण हळद चिकनच दळलेली असते आणि मग ते एखाद्या प्लेटमध्ये घ्या, गोळा तयार करा आणि असं काही नाही एवढी करा. पार्थिव शिवलिंग अगदी एवढी छोटी केली तरी आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. आणि शिव महापुराण कथेमध्ये असं पण सांगितलेलं आहे का सेपच तयार झाला पाहिजे असं काही नाही. जर तुम्ही कुंडीत केलेलं आहे तर अगदी फक्त शिवलिंग झालं तरी चालेल, जलाधारी नाही झाली तरी चालणार आहे. फक्त शिवलिंग जरी तयार केलं आणि त्याची जर पूजा केली तर ते सुद्धा चालणार आहे. आणि मग त्याच ताईंना सांगते का ताई विरघळत नाही. मी 3 दिवस ही पूजा केलेली आहे. तर माझी मी पार्थिव शिवलिंग तयार केलेलं होतं ते कुठेही मेल्ट झालेलं नाहीये,
कुठेही विरघळलं नाहीये. तर छान पूजा झाली होती. आणि परत दुसऱ्या ताईंची कमेंट आली होती का ताई तुम्ही सांगण्यापेक्षा करून दाखवा. तर मी नक्कीच ही सेवा लवकरात लवकर करून दाखवणार आहे. आता पावसाचं वातावरण आहे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, पाऊस चालूच आहे आणि मग माझ्या ड्युटीमुळे आणि पावसामुळे पण थोडं मंदिर लांब आहे, त्याच्यामुळे माझं जाणं शक्य होत नाहीये. आणि नक्कीच पाऊस उघडल्यावर मी तुमच्यापर्यंत, मला परत एका सेवेचा संकल्प सुद्धा करायचा आहे. तर त्या सेवेचा संकल्प आणि ही सेवा सुद्धा मी तुमच्यापर्यंत प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला दिलेलं आहे ताई. आणि मी कमेंटमध्ये प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. पण जर एखादी कमेंट चुकीने विसरली गेली तर खरंच माफी असावी. तर अशी तुम्हाला सेवा करायची आहे पार्थिव शिवलिंगाची. तर पार्थिव शिवलिंगाचा अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. बऱ्याच ताई म्हणे या सेवेचा अनुभव सांगा. आता अनुभव जर मी तुम्हाला सांगत गेले, तुम्ही म्हणाल तुम्हालाच कसे प्रसन्न होतं, आम्हाला कसे प्रसन्न होत नाही, ते मी नाही सांगू शकत. कारण की मी किती वर्ष सेवा केलेली आहे आणि त्याचं फळ मला आत्ता मिळतंय. आणि मागच्या शिवकथा आमच्या गावामध्ये चालू होती, तर त्या शिवकथेला माझी इच्छा असताना मला जाणं झालं नाही. त्याचा अनुभव मी लगेच उद्या किंवा परवाच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. कारण की तो शिवकथेला न जाताच मला घरी बसून अनुभव आलेला आहे आणि दर्शन दिलेलं आहे. तर तो सुद्धा अनुभव मी तुम्हाला 1-2 दिवसातच शेअर करणार आहे. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.